अशा वेळी आपण जे वॉशरूम्स आहेत मुलींचे आणि मुलांचे सुद्धा आणि लहान मुलांचे सुद्धा तिथे आया म्हणून तिथे आया म्हणून स्त्रियांची तुम्ही नेमणूक करायला पाहिजे। यानंतर आपल्याला थोडंसं फेस सेटिंग सुद्धा कळतं आहे, ते मॅनेजमेंटने सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि प्राचार्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की फेस सेटिंगनुसार आपण त्या कर्मचाऱ्यांची म्हणजे नियुक्ती करायला पाहिजे। नॉन टीचिंग असो, तिथे ड्रायव्हर कंडक्टर्स असो की स्वीपर्स असो, तर अशा वेळेस आपली सुद्धा जिम्मेदारी आणि जबाबदारी आपली वाढते आहे। तर अशा वेळेस एक तुम्हाला उदाहरण देतो की आम्हाला स्वीपरची गरज होती आमच्या सारस्वत सेंटर पब्लिक स्कूल आलतीला। तर त्यावेळेस आमच्या एका मित्रांनी खाप्यावरून स्वीपर आणले, कारण की सांगलीचे स्वीपर बहुधा सर्व बिझी असतात आणि ते आपल्या कामात व्यस्त असतात, म्हणून मी आजूबाजूच्या गावातून स्वीपर मागितले होते। तेव्हा तो दोन स्वीपर आलेले होते, तर मी आणि आमच्या मॅडमनी